हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. कशा आहात सगळे? तर सध्या आपण साताऱ्यामध्ये आहोत, पोवई नाका. आणि आमचा जो ग्रुप आहे म्हणजे वाय हायस्कूलचा 8वी 9वी 10वी, तर आम्ही सर्वांनी एकत्र पावसाळी सहलीचं नियोजन केलं आहे. तर आता आम्ही यवतेश्वर घाटाकडे जाणार आहे. तिकडेच थोडंसं हॉटेल वगैरे बुकिंग केलं आहे. तर माझ्यासोबत हे माझे मित्र हाय का सगळ्यांना? हाय. आणि आपण सर्वात पहिलं महाराजांचं दर्शन घ्यायला आलेलो. खूप छान वाटतं बघा इकडे येऊन. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. जो ब्राह्मणपती पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, मस्त आपण यवतेश्वर घाटात थांबलेलो आहे. खूप चांगले नजारे आहेत. आणि मगाशी सर्व मित्र नव्हते, आता सर्व मित्र आपण एकत्र आलोय. तर हे बघा, हाय करा सर्वांनी. आणि पाठीमागे थोडा फॉलोअर आहे. तर तिकडे बघा घाटात मस्त धुकं दिसते, एकदम छान असं धुकं दिसते घाटात. बाकी असं आपण तिकडे जाणार आहे. मंदिर एक छान दिसते बघा. गाव आहे वाटतं ते, आपल्याला काही एरिया माहित नाही तिकडचा. यवतेश्वर घाट संपल्यानंतर इकडे बघा बोर्ड लागलाय, कास पुष्प पठार, वजराई, बामनोली. तर आपण हे जे हॉटेल प्रिया आहे, फॅमिली रेस्टॉरंट लॉजिंग, इथं आपण पार्टी सेलिब्रेट करणार छोटीशी. मस्त शिवरायांचा पुतळा. चिकन आहे, इकडे किचन आहे. काय बनवत आहे? चिकन रस्सा. इकडे बघा भाकरी टाकतात ज्वारीची. मित्रांनो, हा रोहित USA वरून रिटर्न आलेला आहे आपल्याला भेटायसाठी. तर आज म्हणजे याला भेटण्यासाठी आम्ही छोटीशी गेट टुगेदर पार्टी अरेंज केली होती. कसं वाटतंय? आणि मी स्वतः याला 25 वर्षानंतर भेटलो. 25 वर्षानंतर खूप छान फिलिंग वाटली. खूप म्हणजे मन असं गहवरून आलं. खूप छान अनुभव आहे ना. आहे का आपल्या आता सगळे फक्त रोहितला भेटण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. खूप छान अनुभव आहे आमचा. 2024चा आमचं पहिलं गेट टुगेदर. इमर्जन्सीमुळे कमी असले काय प्रॉब्लेम त्याच्यामुळे आणि एकदम निसर्गरम्य वातावरण. त्याला गेले येणार आहे रिटर्न. मित्रांनो, हे बघा आता आम्ही जेवायला घेतलंय. नॉनव्हेजवाले आणि व्हेजवाले पण आहेत. तर हे आपली नॉनव्हेज प्लेट आहे, मटन थाळी.
मटण थाळी आणि ज्वारीची भाकरी स्पेशल सांगितली आम्ही, चपाती नको. निलेशनी सुरुवात केली आणि हा आपला ग्रुप आहे बघा पूर्ण. हाय करा सर्वांना. तिकडे बिझी आहेत मस्त खाण्यामध्ये बिझी. हा चालेल ते दिसतं मित्रांनो. एन्जॉय करा मित्रांनो. प्रिया रेस्टॉरंट अँड लॉजिंगचे हे मालक आहेत आणि आपला मित्र प्रसाद याचे ते खास मित्र आहेत. तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या रेस्टॉरंट विषयी थोडीशी माहिती करून घेऊया. सांगा जरा तुमचं काय काय नाव सांगा तुमचं. नमस्कार, माझं नाव सिद्धांत लादे. माझ्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल प्रिया रेस्टॉरंट अँड लॉजिंग. आपलं हॉटेल सातारापासून 7 किलोमीटर अंतरावरती आहे. हा, घाट ओलांडल्यानंतर लगेचच आहे ना? घाट ओलांडल्यानंतर लगेच कासपठाराच्या अलीकडं. नाही कासपठार परत पुढे गेलो. हा, कासपठाराच्या म्हणजे अलीकडे जसं म्हणजे हा घाट ओलांडल्यानंतर लगेचच तुमचं आहे. क्रॉस केलं कारण की कासपठार मला माहिती आहे भरपूर पुढे आहे. बरोबर सर. हा, आज आपल्या हॉटेलला आपण व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये आपण प्रोव्हाइड करतो. व्हेजमध्ये आपल्याकडे सगळ्या डिशेस अवेलेबल आहेत. पूर्णपणे हायजेनिक आपण व्हेज सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. नॉनव्हेजमध्ये आपण मटन थाळी, चिकन थाळी प्लस चिकन मालवणी, मटन मालवणी, भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी प्लस आपण रोटी प्रोव्हाइड करतो. दिवसभर आपलं हॉटेल सकाळी 11 वाजता चालू होतं ते रात्री 12 वाजेपर्यंत आपलं हॉटेल असतं. दिवसभर चिकन थाळीची आपल्या जवळजवळ 60 ते 70 रोजच्या डेली आपल्या थाळी चालू आहे. प्लस आपण चिकन मालवणी देतो. त्याच पद्धतीनं जर तुम्ही बाहेरून चिकन आणून दिलं, मटण आणून दिलं तर ते पण आपण स्वतः बनवून देतो आपल्या हॉटेलला. आज आपल्या हॉटेलला 1 वर्ष पण अजून पूर्ण झालं नाही, तरी पण प्रतिसाद लोकांचा एवढा आहे की भरपूर प्रतिसाद आहे आपल्या इथे सध्याच्या कंडिशनला. आणि लोकांचा आपल्याकडे फीडबॅक्स पण खूप चांगले आलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपण लोकांच्या सवयी किंवा लोकांच्या आवडीनिवडी त्या पद्धतीने आपण आजपर्यंत जपत आलोय आणि इथून पुढे पण आपण असंच जपणार आहे. आज तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कळवा मला. हा, तुमचा नंबर बोला. माझा नंबर आहे 95 27 84 06 80. ओके, ठीक आहे. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू. हे बघा तुम्ही बघू शकता इकडे राजवाडा, इकडे कास प्लॅटू, ठोसेघर, सज्जनगड, सर्व त्यांनी महत्त्वाची जी लोकेशन आहे ते इथं दाखवलेले आहेत. त्यांनी स्वतः तयार केलं आहे. हे पवई नाका आहे बरं का, पवई नाका. अरे वा, खूप. हां, अजिंक्य तारा कुठे दिसतोय रे तुला? हा, अरे वा, अजिंक्य तारा. वा, खूप छान वाटतंय बघताना. मित्रांनो, पूर्ण धुक्यानी वातावरण एकदम छान दिसायला लागले आणि बघा आपण सर्वजण दिसतोय का? आता आम्ही जेवून आलो. जेवायला थोडासा आम्हाला उशीर झाला आणि तिकडे मटण थाळी अप्रतिम अशी होती, खूप छान वाटली. आणि इकडे बघा पूर्ण धुकं. निलेश एक भारी पोस्ट देताना. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? आमच्या मैत्रीसाठी एक लाईक झालाच पाहिजे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स, बाय.